मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आत्ताच आपण सर्वांनी सुस्रावे असं कीर्तन श्रवण केलेलं आहे. महाराष्ट्रातील थोर विभूती आदरणीय वंदनीय पूजनीय ॲडव्होकेट शंकर महाराज शेवाळे गोड असं चिंतन मांडलं. मला थोडा याला उशीर झाला, मी दिलगिरी व्यक्त करतो कारण मी पुढच्या तयारीने आलोय. 13 ढोकीला कीर्तन आहे माझं 7 ते 9 आणि या ठिकाणी महाराज तुमचं कार्य मोठं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही ज्ञानदानाचं कार्य करताय आणि आमचं हे पहायला गाव अत्यंत श्रद्धावान असं गाव आहे. या गावचे लोक कर्तबगार आहेत, धाडशी आहेत आणि श्रद्धावान आहेत. आत्ताच क्रिकेटपटू संजय पांगर यांचं नाव महाराजांनी घेतलं आणि आमच्या खूप जिव्हाळ्याचं गाव आहे. या ठिकाणी महाराज तुम्ही स्वामीजींच्या विनंतीला मान देऊन आलात. तुम्हाला कोटी कोटी मी धन्यवाद देतो सर्व ग्रामस्थ बंधूंच्या वतीने. माझ्याकडे महाराजांनी पाटोद्याचे श्री क्षेत्र विठ्ठलगड या ठिकाणी 2 कीर्तने केली आणि आता या वर्षी काही तारीख नव्हती. 19ला सप्ताह सुरू आहे पाटोदा या ठिकाणी. सर्व माझ्या बांधवाला, माझ्या माता मावल्याला या निमित्ताने माझं हे निमंत्रण तुम्हा सर्वांना. आणि दुसरी गोष्ट, आमचे दुसरे परमस्नेही एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व आणि ज्यांनी वैकुंठवासी गणेशानंदजी स्वामी यांच्या जागेवर, यांच्या गडावर, हिंदूवासिनी गडावर कार्य चालू केलेलं आहे. बांधवांनो, माता मावल्यांनो, गणेशानंद स्वामीचं आणि माझं खूप जिव्हाळ्याचं नातं होतं, खूप प्रेमाचं नातं होतं. माझ्याकडे पाटोद्याला सातत्याने यायचे, सप्ताहामध्ये मी यायचे आणि तुम्हाला एक गर्व म्हणून नाही सांगत, ज्यावेळेस जालिंदरनाथाचे बकरे बंद करण्याचं आंदोलन मी उभं केलं होतं, एक छोटस जानपीर, हजारो बकऱ्याची कत्तल होत होती तिथं. 25/1990 मी मोर्चा घेऊन गेलो. फार मोठा सप्ताह घातला. आमचे येवले बंधू, ते येवरवाडी गाव पूर्ण माझ्या विरोधात होतं. मला म्हणायचे भगवान बाबा सारख्याने इथं हात नाही घातला, तुम्ही गोल लागून राहिले. खरंय त्यांचं. मी एक छोटासा माणूस आणि बकरे बंद करा म्हणतोय. त्यांना ऐकतं तिथं सगळं खायला भेटायचं, तेल मीठ काय आणायची गरज नव्हती आणि मला ते तसे म्हणायचे तुम्ही गोल लागून राहिला. मला वाटायचं हजारो बकऱ्याची इथं कत्तल होते, नाथाच्या पुढे हे नसावं. आणि मग ज्यावेळेस मोर्चा नेला, मोठा सप्ताह घातला आणि मला पुन्हा पुन्हा म्हणायचे तुम्ही काय भगवान बाबा लागून राहिलात का? मी म्हणलं मी भगवान बाबा नाही, पण भगवान बाबा सारख्या महात्म्याने हे काम माझ्या वाट्यावर ठेवलं असं. महाराज, तुम्हाला सर्व महंतांना सांगू इच्छितो, 5 ते 6 वर्षे गेले पण पूर्णपणे तिथली कंदुरी प्रथा बंद झाली. मी यांचा पायिक आहे. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सावता बाबा, नाथ बाबा, नामदेव महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ, बंकट स्वामी महाराज, चाकरवडीचे माऊली या महात्म्याने या परिसरामध्ये काम केलेलं आहे. आणि हे बहाळा गाव, स्वामीच्या शब्दाला यांनी मान दिला. लाखो रुपयाचा हा ज्ञानदानाचं हे कार्य या ठिकाणी तुम्ही उभे केलंय. बांधवांनो, खूप खूप कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला देतो. या जगामध्ये जर श्रेष्ठ गोष्ट जर कोणती असत, ज्ञानदान. भूक लागली सकाळी, कुणी जीव घातलं तर भुकेचं दुःख नष्ट होत आहे, पण पुन्हा संध्याकाळी भूक लागते. संध्याकाळी कुणी जीव घातलं पुन्हा भुकेचं दुःख नष्ट होत आहे, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी भूक लागते. बांधवांनो, माता मावल्यांनो, अन्नामध्ये दुःख निवारण करण्याची ताकद आहे, नाही असं नाही.
पण अन्न फक्त एक वेळेचं भुकेचं दुःख निवारण करताय, पण जन्मजन्मीच्या दुःखातून पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, जन्मतावेळेचं दुःख, या दुःखातून मुक्ती देण्याची ताकद जर कशात असाल ती कथा आणि कीर्तनामध्ये, सद्विचारामध्ये. आणि म्हणून इतकं हायेस्ट कार्य, ज्ञानदानाचं कार्य, सर्वश्रेष्ठ गोष्ट या ठिकाणी तुम्ही घडवली. स्वामीजी तुम्हाला सुद्धा मी कोटी कोटी धन्यवाद देतो. सर्व ग्रामस्थ बंधूंना मी या ठिकाणी वंदन करतो. अरे विचार बदलला, जीवन बदललं, विचार बदलला, कृती बदलली, विचार बदलला, माणूस बदलला. बांधवांनो, माता मानवनो, विचार बदलला तर दिनच बदललं. आणि विचार बदलण्यासाठी हा सगळा परमार्थ आहे. धनाने परिस्थिती ठीक होत असते आणि सद्विचार मिळाला तर ही मनस्थिती ठीक होत असते. आज लोकांची परिस्थिती ठीक आहे पण मनस्थिती ठीक नाही. आणि म्हणून बांधवांनो, खाण्यावातून कुणी मरत नाही, उलट माणसं खाऊन खाऊन मरायला लागलेत. मग परिस्थिती ठीक करणं फार महत्वाची गोष्ट नाही, मनस्थिती ठीक करणं महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही पहाडकर बांधवांनी तुमची तर मनस्थिती ठीक करण्याचं ठरवलं आणि परिसरातील बांधवाची, माता माऊलीची मनस्थिती ठीक करण्याचं हे काम केलं. पुन्हा एकदा तुम्हाला मी या ठिकाणी प्रणाम करतो. स्वामीजी, असं तुमच्या हातून महान कार्य होत राहो. या परिसरामध्ये हा समाज जागा व्हावा. आपण कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचंय, काय करायचंय, भगवान बाबासारख्या महात्म्याचं कार्य, भाऊ सारख्या महात्म्याचं कार्य आणि स्वामी गणेशानंदजी या महात्म्याचं कार्य. गणेशानंदजी मला नेहमी म्हणायचे, बापू मला परंपरा आहे. आमच्या दिगोलचे गीते बाबा, भगवान बाबाचे मूळ पहिले गुरु, ज्यांनी 8व्या वर्षी भगवान बाबाला माळ घातली. हा इतिहास आहे, हा इतिहास कुणी नाकारू शकत नाही. गीते बाबाच्या शेतामध्ये भगवंतांनी नांगर हाकलेला आहे. तुम्हाला सांगतो, तर ते गणेशन स्वामी मला म्हणायचे, मी गीते बाबाच्या नातीचा नातूही म्हणायचे. हो, गीते बाबाला 2 मुली होत्या, एक जायभावाडीमध्ये दिली आणि दुसरी मानूरमध्ये दिली. त्या मानूरच्या मुलीचे हे नातू होते. मला म्हणायचे महान परंपरा आहे. आणि अशा ह्या विभूतीच्या एका इच्छेनुसार त्यांनी चालू केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, नारळी सप्ताह बंद पडला होता. स्वामीजी तुम्ही चालू केला, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि सर्व ग्रामस्थ बंधूंना या ठिकाणी मी नतमस्तक होतो आणि माझं लांबलेलं भाषण तुम्हाला सर्वांना वंदन करून या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.